नमस्कार. शहादा येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह मध्य प्रदेशातील खेतियाजवळ सापडला. पोलीस तपासावर नातलगांचे गंभीर आरोप. रोशमाळ बुद्रुक तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी सागर शिवाजी पावरा वय 20 हा युवक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शहादा येथील आपल्या राहत्या घरी म्हणजेच आक्सा पार्क मलोनी परिसरातून कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत त्याची आई सुशीला शिवाजी पावरा व 41 वर्ष व्यवसाय मजुरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी खबर दिली होती. मात्र त्यानंतर अनेक दिवस उलटून देखील युवकाचा ठोस शोध लागला नव्हता. दरम्यान मध्य प्रदेशातील खेतियाजवळ असलेल्या मलगाव रस्त्यावर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह सापडल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्या मृतदेहाचे वर्णन सागर पावराशी मिळते-जुळते असल्याने त्याची आई व नातलग खेतिया पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे सर्व माहिती दिल्यानंतर मृतदेहाची ओळख सागर शिवाजी पावरा अशी पटवण्यात आली. त्यानंतर संबंधित मृतदेह नातलगांनी आपल्या मूळ गावी धडगाव तालुक्यातील रोशमाळ बुद्रुक येथे आणून दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दफनविधी केला. मात्र या संपूर्ण प्रकरणात शहादा पोलीस ठाण्याच्या तपास कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रोशमाळ गावाचे पोलीस पाटील तसेच नातलगांनी आरोप केला आहे की सागर पावरा याचा मृत्यू संशयास्पद असून तो खून झाल्याचा स्पष्ट संशय आहे. असे असताना देखील शहादा पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी कोणताही सखोल तपास किंवा चौकशी किंवा आवश्यक कारवाई केली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातलगांकडून केली जात आहे. मिला था सर कल दिनांक 22/11/2025 को सूचनाकर्ता चेतन जैन के द्वारा सूचना दिया कि उसके खेत के पास मलगांव रोड में एक अज्ञात शव पड़ा हुआ है. तब हमने जाकर देखा तो उक्त मृतक का पूरा नरकंकाल पड़ा हुआ था, जिसके हमने मौके पे कार्रवाई कर शव को पीएम हेतु MYH इंदौर रवाना किया है. तो सब क्या क्या चूका उसकी अभी तक पहचान नहीं हुई है, अज्ञात है अभी, तो उसका पता किया जा रहा है. तो उसकी क्या घटना घटी, क्या हुआ, उसकी जांच की जा रही है. दादा क्या नाम है? मेरा नाम हर सिंह पावरा, कौन सा गाँव? रोशमाड़. ये आज तुम खेता थाने पहुंचे थे, क्या है मामला पूरा? ये 10/11 को ये लड़का क्या नाम? लापता हुआ सागर शिवाजी पावरा, ये लापता हुआ शायदे से. हाँ तो शायदे में 12 तारीख को फिरियाद दी थी. हाँ तो उन्होंने जांच के बाद में ये हमको पता लगा सोशल मीडिया के माध्यम से. तो ऐसी लाश वहाँ खेतिया में बगल में पड़ी हुई है, तो वहाँ आके तलाश करा पुलिस थाना में. तो ऐसा कपड़े लगते पे से हमने पहचान लिया कि ये हमारा लड़का है. ऐसा करके फिर वो आज हमने वो जो कंकाल था, कपड़े में गुंडा ले कंकाल था, वो हम आज पुलिस थाना खेतिया में लेने को आए ले. तो इसकी जांच शायदा पुलिस को करने की है. उसका मर्डर होने के बाद में ये यहाँ लाके डालेला है उन्होंने खेतिया के बगल में. करीबन कितनी उम्र है? 20 सागर शिवाजी जो मैं का लड़का है उसकी 20 साल की उम्र है. और क्या काम करता था? ये मजदूरी करता था शायदे में. तो और पोपर काका है? हाँ, ये बांधकाम पे मजदूरी करता था. पोपर काका है? धड़गांव का है. रोशमाड़, धड़गांव रोशमाड़. ठीक है. क्या नाम है आपका? सुशीला शिवाजी पावरा. आज खेता थाने पे आए थे, क्या है मामला? काय कोई धणी मी चे दोखी रिपोर्ट गोइली करी हुदणे हावले मी मारसुरा शहदे ना खाइलो गोइले सोशल मीडिया पर सापड़ मोबाइल पर देखली वार्ते हो गेलो 15 दिन नि सापड़ तुलो मारसुरो करे मी अंत ये खेते आवले पुलिस स्टेशन. हां ते मी लुगड़ा फारकिंग कोइतली कि मारू शुरू से ये करी मी अंत यहाँ रे आवले. क्या नाम है आपके लड़के का? सागर शिवाजी पावरा, कौन सा गाँव? दड़गांव. कब से लापता था ये?
10 तारीख 10 तारीख से गायब था। हो तो ये कहाँ गया था? आम चहा दे रहतला मोलवणी में आगचा पार्क में शादा रहते हो? हाँ। ये क्या काम करता? बांधकाम पर मजुरी इसकी ये फायर आपने शादा पुलिस थाने में करी थी? हो करी ती आपको कब पता चला? आम ते 10 तारखे मुंडू जोड़ के 11 तारखे 2 भाग तो रहता था हाँ सागर रहते बाबू नहीं है 4 रहता था आम्ही गाव होते और तुम्ही हंडारे फोडला गाडी के सागर रातभर निंदे आवी हे करू कहतले तुम्ही हंडारे वेगळे जावले तेव्हा आम रात्री 10 वाजता जाईन पोलीस स्टेशन जाईन रिपोर्ट आपली ये मदक आपका लड़का है? हो तेव्हा आम आखे उठू दिन था कार्य सपोर्ट कुली निंदे ते दादा तू रांधून मी आवो हो हे करू मोटर लातीन गइलू ते तार देखो आविन ना हो गई जागे आम आखे जागे फिरला उठू दिन थाकला कार्य ना सापडी ठीक है।